म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचं खरं तर अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हे कुणाकडे जाईल म्हणजे कुठेतरी असं म्हटलं जात होतं की यंदा भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढणार होते आणि कुठेतरी भाजपला एक डाव शिकवायचा किंवा भाजपला त्यांच्याच शैलीत त्यांना उत्तर द्यायचं याची तयारी कुठेतरी राजकीय पक्षांकडून विशेषतः शंभूराजे देसाई असतील जे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत आमदार शिंदे असतील साताऱ्यातले त्यांची एक तयारी होती पण कुठेतरी ना भाजपनं सगळा गेम फिरवला म्हणजे आता साताऱ्यात सत्ता कुणाची आली ना भाजपची संख्याबळ म्हणजे संख्याबळ कुणाकडे होतं आधी तर भाजपकडे अजिबात नव्हतं भाजपकडे सिंगल पार्टी बहुमत होतं पण सत्ता म्हणजे प्रस्थापित करावी अशी त्यांच्याकडे आकडेवारी नव्हती आणि शेवटी गेम कुणी फिरवला तर भाजपने मग तो कसा फिरवला ते सगळं समजावून झालं की सातारा जिल्हा परिषदेत आज नाटकी म्हणजे एकदम राजकीय ड्रामा पाहायला मिळाला म्हणजे अगदी आपण जर व्हिडिओ पाहिले ना काही किंवा जे माध्यमांमध्ये आपल्याला बघण्यात आले की शंभूराज देसाई हे ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी फॉर्म भरायला जात होते त्यावेळेस त्यांनी असं स्पष्ट केलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार तर दुसरीकडे भाजपकडून जे खरं तर भोसले आहेत राजू भोसले जे उपाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले होते त्यांनी सुद्धा असं म्हटलं की प्रिया शिंदे या अध्यक्ष असतील आणि राजू भोसले हे म्हणजे मी उपाध्यक्ष होईल आणि मग त्यासाठी ते खरं तर तिकडे गेले पण आता हे सगळं होत असताना खरं तर ज्या काही राजकीय घडामोडी घडत होत्या म्हणजे आधीचा आपण निवड आज होण्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बळ जास्त वाटत होतं भाजपचा कुठेतरी भाजपच्या हातून सातारा जिल्हा परिषद जाते अशी एक परिस्थिती चर्चेत होती म्हणजे ते नाकारता येणार नाही कारण संख्याबळ कसं पक्षीय बलाबल म्हणजे मी आता आपल्याला समजावून सांगते की 65 सदस्यांची ही जिल्हा परिषद आहे सातारा जिल्हा परिषद याच्यात सर्वाधिक कुणाला मिळाली होती सदस्य संख्या कुणाकडे होती भाजपकडे होती ती म्हणजे 27 जागा तर 27 जागा भाजपकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं निवडणूक पूर्वच आघाडी केली होती आणि या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 सदस्य म्हणजे त्यांच्या 20 जागा निवडून आल्या शिवसेनेला 15 जागांवर विजय मिळवता आला आणि स्वाभिमानीच्या फक्त एका सदस्यानं राष्ट्रवादी सोबत गटनोंदणी केली त्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि स्वाभिमानी हे 3 पक्ष एकत्र येऊन यांची संख्या किती होते तर यांच्याकडे संख्याबळ होतं ते 36 आणि बहुमताचा आकडा किती होता तर तो 65च्या याने सांगायचं झालं तर 33 पण 33 पेक्षा यांचं संख्याबळ किंवा यांच्याकडे तो बहुमतापेक्षा जो आकडा होता तो 2-3 ने जास्त होता पण गणित इथे फिरलं म्हणजे बहुमत यांच्याकडे असून यांची एकी असून सुद्धा सगळी गणित आणि म्हणतात ना प्रत्येक वेळेस राजकीय गणित चालत नाही तर गणिती चालवावी लागतात आणि मग इथे खरं तर फडणवीस असतील साताऱ्याचे भाजपचे नेते असतील जयकुमार गोरे जे मंत्री सुद्धा आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील यांनी खरं तर जी रणनीती आखली आणि मग ते मागच्या 24 तासात ज्या काही रणनीतीचे म्हणजे त्यांनी म्हणतात ना साम दाम दंडभेद हे भाजपची रणनीती मांडली जाते ज्यावेळेस त्यांना सत्ता हवी आहे त्यावेळेस हवी आहे मग ते कुठल्याही गेन केन प्रकारे सत्तेत येतात मग ते कसे येतात तर हे सातारा जिल्हा परिषदेला काय केलं त्यांनी ऑपरेशन लोटस राबवलं आता ऑपरेशन लोटस राबवलं म्हणजे काय की अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अगदी काही वेळ होता पुरेसा म्हणजे काही तास शिल्लक होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन ही निवडणूक लढणार अशी घोषणा कोणी केली मंत्री शंभूराजे देसाई मग भाजपला बाजूला ठेवण्यासाठी जर दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर भाजप कसा काय गप्प बसेल मग मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांना बोलत ऑपरेशन लोटस राबवलं आणि फक्त ते राबवलं नाही तर ते यशस्वी करून दाखवलं कसं काय केलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीनं अध्यक्ष पदासाठी आधी मी तुम्हाला सांगते की कुणाचे काय उमेदवार आहेत आणि मग ते राजकारण कसं आलं किंवा त्यांनी ऑपरेशन लोटस कसं राबवलं ते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीनं अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे आणि उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अशोकराव पाटलांना उमेदवारी दिली तर या उलट भाजपनं अध्यक्षपदासाठी कोरेगावचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी दिली हा होता जो भाजपचा कुठेही एकटा होता किंवा जो मोठा डाव होता आणि हा डाव करून काय केलं त्यांनी प्रिया शिंदेना भाजपच्या
तिकीट देऊन एक प्रकारे शिवसेनेच्या आमदारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. म्हणजे यांनी काय शिवसेना आमदाराच्या पत्नीला घेरलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी शिवसेनेत 2 गट पाडण्याचाही प्रयत्न केला आणि मग उपाध्यक्ष पदासाठी कुणाला उमेदवारी दिली तर राजू भोसले यांना. आता प्रिया शिंदे या आमदार पत्नी असल्या तरी त्या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष म्हणून सुद्धा तिथे काम करतात आणि त्या खटाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडूनच निवडून आल्या. पण ज्यावेळेस तुम्ही भाजपकडून निवडून येता, पण भाजपने ही गोष्ट बरोबर केली. जर त्या सामान्य घरातून असत्या तर त्यांना उमेदवारी दिली असती तर अजिबात नाही. पण त्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत म्हणून मग त्यांनी ते बरोबर हेरलं ते कनेक्शन आणि मग त्यांनी ती संधी दिली. मी जसं आधी म्हटलं की निवडणुकीपूर्वी काही घटना घडल्या. जे सदस्य फोडण्यात आले त्यांनी सुद्धा कशी आपली रणनीती किंवा भाजपच्या रणनीतीला पूरक बिहेव केला हे मी सांगते. की निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांचं अपहरण झाल्याचा आरोप झाला. मात्र या दोन्ही सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही स्वेच्छेने गेल्याचं म्हटलं. त्यामुळे काय झालं पक्षानं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्यावेळेस पोलिसात तक्रार करण्यात आली ती तक्रार अपयशी ठरते. कारण ज्यावेळेस ज्यांच्या बाजूनं किंवा ज्यांना त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं म्हटलं त्यांनीच येऊन म्हटलं की आमचं अपहरण नाही झालं आम्ही सोबत गेलो. त्यामुळे तिथे भाजपनं पहिला डाव जिंकला. दुसरा म्हणजे एका सदस्यावर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली. काही सदस्य फुटल्याच्या चर्चा झाल्या आणि मग पडद्यामागे अनेक राजकीय हालचाली सुरू झाल्या. या घटना होत्या ना ज्या आधी घडत होत्या त्यावेळेस खरं तर मला वाटतं शिंदेची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष असतील त्यांनी तितक्याशा सिरियसली घेतल्या नाही. म्हणजे मग शशिकांत शिंदेना सुद्धा हा धक्का आहे, शंभूराज देसाईंना सुद्धा हा मोठा धक्का आहे. कारण या संपूर्ण रणनीतीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका निर्णायक होती. आणि दुसरीकडे या 2 मंत्र्यांविरोधात जे समोर होते ते सुद्धा मंत्रीच होते शंभूराज देसाई आणि मंत्री नाही आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत या सगळ्या घटना घडल्या. आणि मग प्रश्न उपस्थित होतो की या सगळ्या परिस्थितीत साताऱ्यात खरं तर शिवसेनेचा गेम झाला की नाही झाला ती गोष्ट वेगळी. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम नेमका कोणता हा प्रश्न राहतो. म्हणजे मी जसं म्हटलं ना सुरुवातीला की संख्याबळ आहे पण तुम्ही सत्ता गमावता. म्हणजे हा फक्त पराभव अजिबात नाही तर तो रणनीतीचा सुद्धा पराभव. त्यामुळे साताऱ्यात सध्या एकच चर्चा आहे की हा फक्त भाजपचा विजय आहे का तर अजिबात नाही. यातून त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं की भाजपचं ऑपरेशन होतं हे अजूनही काम करतं. आणि मग सत्तेच्या खेळात कायम आकडे महत्वाचे असतात पण त्याहून महत्वाची असते ती म्हणजे रणनीती. आणि साताऱ्यात ही रणनीती सपशेल म्हणजे शिंदेच्या बाजूने सांगायचं झालं तर अपयशी ठरते आणि भाजपच्या बाजूने सांगायचं झालं तर गोरे आणि भोसले म्हणजे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे या जोडीची जी रणनीती होती ती मात्र पूर्णपणे यशस्वी झालेली होती. त्यामुळे राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं या घटनेवर किंवा या वाक्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या या सगळ्या राजकीय नाट्यमय घडामोडीविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा.